VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला की हा माझा बघा खालचा ओठ किती पिंक दिसतो. तर तो नॅचरली आहे तसाच, आणि वरचा ओठ बघा थोडासा ब्लॅक ब्लॅक कलर स्टेन आल्यासारखं वाटतंय. सो ते माहीत नाही कशामुळे ते तसंच आहे, पण म्हणलं चला आता रेमेडी वगैरे आहेत तर ट्राय करूयात आपण. मी खूप दिवसापासून बनत होते पण मला बनवणं नाही झालंय, तर आज फायनली बनवते मी. तर काय बनवणार आहे हे तुम्हाला सांगते की हे बघा इथं गुलाबाचे फुलं आणलेत तिथून. तर बघा किती छान येतं. तर हे पिंक कलरचे गुलाबाच्या पाकळ्या घेणार आहे, आणि त्यानंतर हे बीट तर हे पण घेणार आहे याचा ज्यूस काढून. तर हे दोन्ही मिक्स करून याचा लिप बाम तयार करणार आहे. तर बघू इफेक्टिव्ह आहे की नाही, तुम्हाला कळलंच लावल्यानंतर फरक दिसेलच मला. तर मी तुमच्यासोबतही शेअर करते तो लिप बाम कसा बनवतात त्याचा. आणि आता हे बनवायच्या आधी माझं दुपारचं जेवण राहिलं आहे, सो जेवण करून घेते मी आधी आणि नंतर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सारे रेसिपी म्हणते मी, पण याला रेसिपीच म्हणता येईल. हे असं म्हणजे बॉईल वगैरे करायचं आहे तर त्याला रेसिपीच म्हणणार. तर इथे दूध तापवायचं काम माझ्याकडे दिलेलं होतं. मी एवढा वेळ याच्यापाशी बसते पण हे काय उतू जात नाही, आणि थोडंसं का मी इकडे गेले की हे वरती येतं. सो असं कोणाकोणासोबत होतं हे कमेंट करून नक्की सांगा. तर दुपारच्या जेवणामध्ये दीदीने डाळ खिचडी बनवलेली होती, तर मस्त तूप टाकून डाळ खिचडी वगैरे खाल्ली आम्ही. जेवण वगैरे केलंय, आता चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात. तर पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या काढून घेतल्या. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी आधी, आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून याला आपण उकळायला ठेवूया, म्हणजे बॉईल होण्यासाठी. सो त्या पाकळ्यांचा कलर काय होईल त्या पाण्यामध्ये उतरल. तर तिकडे पाकळ्या बॉईल होत आहे तोपर्यंत इथे बीट घेतले मी. तर आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं याला, आणि त्यानंतर अर्ध बीट खिसून घेते मी. तर याचं ज्यूस वगैरे नाही काढत आहे मी काय करते, आता ज्या पाकळ्या बॉईल होण्यासाठी ठेवल्या होत्या आता डायरेक्ट त्याच्यामध्येच हे खिसलेलं सगळं टाकून देते, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि छान प्रकारे बॉईल पण होईल. तर चला मग आता हे टाकते मी त्याच्यामध्ये. तर बघा पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांचा कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता याच्यामध्ये आपण खिसलेलं बीट टाकून घेऊया, आणि दोन्हींना एक 10 मिनटं मी चांगलं बॉईल होऊन देते. तर आपल्याला खूप जास्त पाणी नाही ठेवायचं आहे, थोडंसंच पाणी ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या आणि बीटचा अर्क पाण्यामध्ये आलेला पाहिजे. सो हे बॉईल झालं आहे. आता मी याला चाळणीनं गाळून घेते, आणि गरम गरम आहे तोपर्यंत याच्यामध्ये काय करते, लगेच वॅसलीन टाकते. तर वॅसलीन टाकल्यामुळं काय होईल की लगेच ते गरम असल्यामुळे सगळं मिक्स होईल आणि वॅसलीन पण त्यामध्ये वितळून जाईल. तर ते वितळल्यानंतर 1-2 मिनटं ठेवायचं, गार होऊन द्यायचं पूर्ण थंड हे मिश्रण, आणि त्यानंतर आपल्याला एक कंटेनर घेऊन ज्याच्यात सेट व्हायला ठेवायचे त्यात ठेवून द्यायचं. तर ते मिश्रण थंड होते, आता सध्या गरम आहे सो मी त्याला काही भरू शकत नाही कंटेनरमध्ये. तर ते थंड होते तोपर्यंत इथं आमचं काहीतरी चाललेलं होतं. सो कुल्फी आणलेली होती दिदूनं, तर ते खायचं काम चालू होतं इथं. तर या काय मला देत नव्हत्या, कारण पिल्लूला सर्दी होईल. सो मी पण नाही खाल्लेली. मी फक्त मजाकमध्ये म्हणत होते त्यांना की माझी मला सेपरेट पाहिजे, पण त्यांनी नाही दिली आणि मीही नाही खाल्ली. तर त्या दोघींना कुल्फी खाल्लेली इथं, आणि पिलू पण उठलं होतं. सो पिलूचं आवरून घेतलं आणि त्याला घेऊन बसले होते मांडीव दीदी. तर इथे गप्पा वगैरे मारत होतो आम्ही. बघा वॅसलीनमध्ये ठेवले मी आणि असं झालं.
तर मी लावून दाखवते आता. तर बनवून झालं हे बघा. आता मी तुम्हाला लावून दाखवते. दिसतंय तुम्हाला बघा कसं. मला नको ढकलू पुढं सर. तर लिप बाम लावता लावताच मध्येच मांजर आलेली, सो तिथेच राहून गेलं ते. तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आता बघूया त्याचा रिझल्ट मिळतो की नाही. आता कंटिन्यू तर लावल मी त्याला. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.